हुए गोवंश हत्या मामले में बीजेपी विधायक नितेश राणे की डीवाईएसपी कार्यालय में दबंगई, मीडिया के सामने कहा हम हथियार उठाएंगे। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। कोकण के महाड़ में ईसाने कामले गांव है। यहां पर 18 जून को एक वारदात घटी। अवैध रूप से गैर कानूनी तरीके से गोवंश हत्या की जा रही और जो लोग इस मामले में जुड़े हुए थे उनका विरोध कुछ गौरक्षा दलों के लोगों ने किया। कुल 4 या 5 लोग गौरक्षा दल से जुड़े हुए थे। वो लोग यहाँ विरोध करने गए और उस वक्त आरोप है कि उन पर हमला किया गया, जिसमें गौरक्षा दल के लोग घायल भी हुए। एक गंभीर रूप से घायल हुआ जिसे अस्पताल में भर्ती किया गया। 18 जून को हुई इस वारदात के बाद पुलिस ने गंभीरता से इस मामले में यहाँ पर तनाव न फैले इसके लिए आरसीपी की गाड़ियां तैनात कर दी है, आरोपियों की धरपकड़ शुरू कर दी है। मगर इसके बाद इस मामले में एंट्री हुई भड़काऊ भाषण करने वाले, मुसलमानों को हमेशा निशाने पर लेने वाले और मुसलमानों को लेकर के अनर्गल बातें करने वाले बीजेपी के कोकण के विधायक नितेश राणे। नितेश राणे इस संबंध में पहुंचे, उन्होंने गौरक्षकों से मुलाकात की। उसके बाद वो पहुंचे उप विभागीय पुलिस अधिकारी यानी डीवाईएसपी काले इनके कार्यालय पर और वहां उन्होंने फिर किस तरह की दबंगई की उसका वीडियो भी हम आपको दिखा रहे हैं। उसके बाद उन्होंने मीडिया से बात की और मीडिया से बात करने के दौरान जो है उन्होंने कहा कि अब हमें हथियार हाथ में उठाना पड़ेंगे और जरूरत पड़ने पर हम हाथों में शस्त्र भी लेंगे। महाड़ के ईसाने कामले गांव में गोवंश हत्या को लेकर के तनाव बना हुआ है। पुलिस अपनी कार्रवाई कर रही है लेकिन हिंदू मुस्लिम का रंग दे करके इस अवैध गोवंश हत्या और गोवंश की तस्करी को एक धार्मिक रंग देने का प्रयास जो है वो बीजेपी के नितेश राणे कैसा कर रहे हैं, देखिए। मला जेवढ्या चांगल्या शब्दात समजवत आहे ना तेवढ्या चांगल्या शब्दामध्ये हात उचला आणि कारवाई करा। माझी एवढी विनंती आहे तुम्हाला आणि विनंती अगर पहिल्यांदाच सांगतो त्याच्यानंतर नाही गप्प बसणार मी। तुम्हाला अगर कळतच नसेल आमच्या साहेबांच्या अगर बदनामीत तुम्हाला करायचं तर मग आम्ही पण गप्प नाही बसणार ना। नाहीतर चला माझ्याबरोबर एका मोहल्ल्यामध्ये चला, तुमच्या समोर जरा आई बहिणीच्या शिवाय घालतो आणि मग तुम्ही मला त्या लोकांना काय करून दाखवा। चला आई मत चला गाडी काढा, मी येतो तुमच्या म्हणून सांगतो। शेवटी सांगतो यानंतर आणि हे लोकांवर कोणावर याच्यानंतर कुठेही चुकून पण कारवाई केली मी गप्प बसणार नाही, मी गप्प बसणार नाही। आजमायचं असेल नितेश राणेला आजमावून बघा, प्रयत्न करा, मला काही हरकत नाही, मला काही हरकत नाही। पण या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर हे लोकांना कोणातरी डोळे वटारून दाखवले, चुकीचे केसेस टाकले तर मग मी आणि तुम्ही होऊन जाऊन एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार। घरात घुसून मारतील हे लोकांना, हिंदूंना ते लोक। आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करतो आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काही दिवसा अगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षक किंवा गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच कारवाई करण्याचं काम सुरू आहे। जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे। किमान 50-60 लोकांना त्या 50-60 लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती हे लोकांनी मला दिली। आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे। म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या
त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत. या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते, डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमच्या इकडचा हिंदू समाज हे कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतोय ते ह्या पुढे होता कामा नये. या बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे. माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं. जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मीयांना पण लागतो. ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो, कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो, ते अन्य धर्मियांनी पण पाळावं असं साधी सोपी अपेक्षा आहे. आणि ह्याच्यामध्ये अगर कोण कायद्याचं पालन करत नसेल, त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शरिया कायदा लागू करू, अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत. म्हणून आता ही माहिती देऊन ह्यांच्याकडे जातोय. अगर योग्य ती कारवाई झाली नाही, इकडचे आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत, तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी. आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाताला ताकद दिलेली आहे, शस्त्र उचलायला आम्हालाही संधी आहे. मग आम्ही त्या पद्धतीने आरेला कारे हिशोब व्यवस्थित सूट समेत परत देऊ. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या, विषय शांत होतोय काय तापतोय हे आता पोलिसांवर आहे की किती कारवाई करतात. आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो, संयमाने घेतो, म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे. आम्ही संख्येनेही जास्त आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते. शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो, व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं. म्हणून येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला किती कोण कसं तापवतो आणि कसा न्याय मिळवून देतो.